नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी एक विधेयक मंजूर केलेलं, ते विधेयक तुम्ही SEBC विधेयक म्हणून ओळखता। तर या विधेयकाने एक कायदा करण्यात आलेला मराठा आरक्षणासंबंधित। तर आता या मराठा आरक्षणालाच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिलेली आहे। जसं हे न्यूज मध्ये आलं, तुम्हाला तुमच्या समोर प्रश्न उभा राहिला असेल, बऱ्याच जणांसमोर हा प्रश्न उभा राहिला असेल की आतापर्यंत ज्यांना या आरक्षणाचा फायदा झालेला आहे किंवा जे बेनिफिट घेत आहेत त्यांचं काय। ओके, आता जास्त वेळ झाला नाहीये, तसं तर 2019 मध्येच हे आरक्षण लागू झालेलं आहे, राईट। आणि आता आपण 2020 मध्येच आहोत। तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला लेक्चर मध्येच मिळणार आहे आणि आता करंट मध्ये हा टॉपिक आहे, त्यामुळे आपण यावर डिस्कस तर करणारच आहोत या आरक्षणासंबंधित। पण नक्कीच आपल्याला नेहमीच परीक्षेच्या दृष्टीने एखादा टॉपिक बघायचा असतो। मग यामध्ये आपला थोडासा राज्यघटनेचा भाग सुद्धा येणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण आरक्षणाचा इतिहास सुद्धा बघणार आहोत। आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाचा थोडासा इतिहास लाभलेला आहे। तर काही समित्या आहेत, केंद्रात सुद्धा काही समित्या स्थापन करण्यात आलेल्या, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत रिझर्वेशनशी रिलेटेड। तर या सगळ्या समित्यांचा आपण अभ्यास करणार आहोत की त्यांनी काय शिफारसी केल्या, त्यातून काय आउटपुट निघालं। त्यानंतर आपण आरक्षणाशी संबंधित आपल्या घटनेमध्ये काय तरतुदी आहेत, मग या आरक्षणाचा घटनेमध्ये काय संबंध आहे का, तो आपण बघणार आहोत। ओके, मग बघा या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही याचा ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी, ते म्हणजे आपली राज्यसेवा 2021 या बॅचचे ऍडमिशन सुरू आहे। जर तुम्ही 2021च्या राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करतात आणि इंटरेस्टेड असाल तर नक्की या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। आपण बाप मेथडने तर अभ्यास करतोच यात सुद्धा। ओके, मग वळूया आपण आता आपल्या टॉपिककडे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेलाच आहे, स्थगिती आणलेलीच आहे। शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला ही स्थगिती दिलेली आहे 9 सप्टेंबर 2020 ला। खंडपीठामध्ये कोण कोण होते ते तुम्ही लक्षात ठेवू शकता। 3 न्यायाधीश होते। न्यायाधीश L नागेश्वर राव हे अध्यक्ष होते या खंडपीठाचे, न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि न्यायाधीश S रवींद्र भट। ओके, या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा। जर समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेलातच आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर पूर्ण डिटेल मध्ये केस तुमच्या लक्षात असली पाहिजे। ओके, मग आता हे कोणता कायदा करण्यात आलेला, SEBC म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग, म्हणजेच सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असा हा कायदा होता 2018 मध्ये। 2019 पासून तो लागू झालेला आणि मंजूर करण्यात आलेला 2018 मध्ये। याने काय झालेलं तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आलं होतं। पण मग आता हे आरक्षण तर 2019 पासून सुरू झालेले स्थगिती आता आणण्यात आली आहे। मग या निर्णयामध्ये ना खंडपीठाने काय सांगितलं की आतापर्यंत 2020-21 मध्ये जे लोक याचा लाभ घेतात त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही, त्यांच्यावर स्थगिती होणार नाही किंवा जे लाभ घेतात त्यामध्ये काही रद्द वगैरे होणार नाहीये। पण यापुढे आता हे आरक्षण लागू असणार नाही किंवा याच्या बेसिसवर कोणताही रिक्रुटमेंट होऊ शकत नाही असं सांगितलंय। पण हा निर्णय किंवा हा जो विषय आहे तो पुढे या खंडपीठाने जो सर्वोच्च न्यायालयाचा घटनापीठ आहे त्याच्याकडे पाठवले, म्हणजे फायनल जो निर्णय ते घटनापीठ देणारे पुढे सरन्यायाधीशांकडे हा विषय जाणार आणि त्याच्यावर फायनल निर्णय येईल। मग तो आता कधी येईल तो सांगता येणार नाही आपल्याला। ओके, पण आता हे स्थगिती आणण्यामागचं सर्वोच्च न्यायालयाचं कारण काय, ते म्हणजे 50% आरक्षण किंवा 50%ची मर्यादा। मंडल आयोगाच्या संदर्भात एक इंदिरा साहनी केस आलेली, मंडल आयोग आरक्षणाशीच रिलेटेड एक महत्वाचं आयोग आहे, त्याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे आणि मंडल आयोगावर भरपूर वेळा आतापर्यंत प्रश्न आयोगाने विचारलेलाच आहे। तर तुम्ही इथे लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाने या आधीच निर्णय दिलाय की जे आरक्षण असेल, केंद्रातलं आरक्षण असू दे किंवा ते राज्यातलं आरक्षण असू दे, 50%पेक्षा हे आरक्षण जास्त नसणार आहे। पण बघायला गेलं तर ऑलरेडी हे आरक्षण 49.5% हे केंद्रामध्ये होतं, त्यामध्ये अजून EWSचं आरक्षण आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत 10%। पण महाराष्ट्रामध्ये तर हे आरक्षण खूप जास्त झालेलं आहे। जसं SC साठी 13% आरक्षण आहे ऑलरेडी, OBC साठी 19%, SBC साठी 2% आहे, त्यानंतर अजून शेड्यूल ट्राईब साठी 7% आहे, तसंच
विमुक्त जमातींसाठी म्हणजेच एनटी कास्टसाठी 11% आहे. त्यानंतर 16% हे SCBCचं आरक्षण आलं. तर असं एकूण मिळून 64-63% आरक्षण तर गेलंच होतं. या आधी 2001 मध्ये जेव्हा राज्याने आरक्षणाचा कायदा संमत केला होता, रिझर्वेशन ऍक्ट, महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्ट, त्यावेळेला 52% होतं. त्यानंतर मराठा आरक्षण आलं, 64-65% पर्यंत गेलं. आणि त्यानंतर केंद्राचं एक आरक्षण आलेलं. तर हे आरक्षण 2019 मध्येच आलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10% आरक्षण. केंद्राने हे आरक्षण लागू केलंय, म्हणजेच हे आरक्षण पूर्ण देशामध्ये लागू होते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण तर लागू होतंय. म्हणजेच हे आरक्षण म्हणजे महाराष्ट्र आरक्षण प्लस केंद्राचं आरक्षण हे 10% जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठीचं जे आरक्षण आहे ते मिळून 75% वर आता महाराष्ट्रामध्ये आरक्षण गेलेले. मग 50% कुठे राहिले आणि 75 कुठे टक्के राहिले ते बघा. आणि असं नाहीये याआधी कोणत्याच राज्यांमध्ये 50% वर आरक्षण गेलेलं नाहीये. तुम्ही कर्नाटकचं उदाहरण घेऊ शकता. आपण याआधी सुद्धा एका लेक्चरमध्ये बघितलंय, तिथे सुद्धा ओबीसी साठी 64% आरक्षण गेलेलं आहे टोटल. ओके, मग आता कर्नाटकमध्ये हे आरक्षण काढण्यात नाही आलं, कारण की ही खूप पूर्वीची गोष्ट आहे, 1972च्या आधीची आय थिंक. तर त्यांनी जो आरक्षणाचा त्यांचा कायदा आहे रिझर्वेशन ऍक्ट, हा शेड्यूल 9 मध्ये टाकलाय. आता शेड्यूल 9 तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नक्की शेड्यूल 9 हे कशाशी रिलेटेड आहे. तर जेव्हा आपल्या घटना दुरुस्ती झाली होती, पहिलीच घटना दुरुस्ती पंडित जवाहरलाल नेहरू होते तेव्हाच 1951 मध्ये करण्यात आलेली. तर त्यामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये 9व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आलेला. आणि ही 9वी अनुसूची अशी होती, यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली की या अनुसूचीमध्ये केंद्र किंवा राज्य जो कायदा करेल आणि जो कायदा या 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात येईल त्याच्यावर न्यायिक पुनर्विलोकन होणार नाही. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे 9वी अनुसूची आहे. 1973च्या आधी जेवढ्या घटना दुरुस्ती झाल्या किंवा जे कायदे 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात आले त्याच्यावर न्यायालय कोणत्याच प्रकारचं न्यायिक पुनर्विलोकन करू शकत नव्हतं. त्यामुळे त्याच्या आधी ज्या ज्या राज्यांनी जे आरक्षण आहेत ते दिलेले आहेत तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची स्थगिती लागू झाली नाही. आता इथे ही स्थगिती लागू झालेली आहे. मग या रिलेटेडच ना काही घटनात्मक तरतुदी सुद्धा आहेत. या तरतुदी सुद्धा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा, या आधी ना ऑलरेडी सरांनी सुद्धा मराठा आरक्षणाशी रिलेटेड लेक्चर घेतलेले, त्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये रिझर्वेशन बद्दल सांगितलेलं आहे. मी सुद्धा बरेचसे लेक्चर रिझर्वेशनवर घेतलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण डिस्कस केलेले. तरी आपण एकदा परत डिटेलमध्ये नीट डिस्कस करूया. जसं बघा, कलम 15 आणि कलम 16 हे काय आहेत आपले फंडामेंटल राईट्स. ओके, तर कलम 15 आणि कलम 16 कशात येतात? समानतेच्या हक्कामध्ये. कलम 15 आपल्याला काय सांगतं की जे राज्य आहे ते कोणामध्येही कोणत्याच कारणावरून भेदभाव करणार नाही. आता ही कोणती कारणं? तर स्पेसिफिक कारणं आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. जसं त्यामध्ये धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान या कोणत्याच कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. कलम 16 आपल्याला काय सांगतं की राज्याच्या प्रत्येक नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. पण याचेच अपवाद म्हणून याचे काही सबसेक्शन्स आहेत. ओके, जसं बालक आणि महिलांसाठी काही राज्य तरतुदी करेल, त्याचप्रमाणे मग आरक्षणाशी रिलेटेड कलम 15 सबसेक्शन 4 आहे आणि कलम 16 सबसेक्शन 4 आहे. दोघांचेही 4 सबसेक्शन आहेत, चौथेवाले. मग इथे कलम 15(4) काय म्हणतं की राज्य संस्था नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली, ओके, इथे काय सांगितलंय? सोशली आणि एज्युकेशनली दृष्ट्या जे मागासवर्ग आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करू शकतं. त्याचप्रमाणे कलम 16(4) सुद्धा आहे. राज्य संस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागासवर्गासाठी त्या मागासवर्गाचे पर्याप्त प्रतिनिधित्व जर नसेल, काय सांगितलेलं आहे? जर पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर जागा राखून ठेवू शकतात. म्हणजेच दोन्ही सबसेक्शन कशाशी रिलेटेड आहेत? आरक्षणाशी रिलेटेड आहेत, हो की नाही? पण हे आरक्षण जेव्हा दिलं जात होतं तेव्हा क्रायटेरियाज काय होते? तर सोशली आणि एज्युकेशनली म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासवर्ग असतील त्यांना हे आरक्षण देण्यात येतील. पण जे 10% EWSचं आरक्षण आणण्यात आलं ते कशासाठी होतं? इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी.
पण इथे कुठेच कलम 15(4) मध्ये किंवा कलम 16(4) मध्ये इकॉनॉमिकली मागास वर्ग, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणून मेन्शन होतं का नाही. आणि त्यातून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 50% मर्यादा सांगितलेली. मग आता इथे काय करणार, केंद्राने तर 10% आणले, ऑलरेडी 49% आरक्षण होतं, त्यात प्लस 10% झालं, 60% गेलं ऑलमोस्ट, म्हणजेच 50%पेक्षा वर झालं ना हे आरक्षण. मग आता केंद्र काय करणार, तर केंद्राने काय केलं, घटना दुरुस्तीच करून टाकली आणि ती घटना दुरुस्ती आहे 103वी घटना दुरुस्ती. आता या घटना दुरुस्तीने केंद्राने काय केलं, आपल्या घटनेमध्ये 2 नवीन सबसेक्शन ऍड केले, 15(6) आणि 16(6). याच्यामध्ये डिरेक्टली सांगितलं की जे आपलं राज्य संस्था आहे ती कलम 15(6) ने आणि कलम 16(6) ने इकॉनॉमिकल वीकर सेक्शन साठी अशा तरतुदी, ज्या विशेष तरतुदी आहे आरक्षणाच्या संबंधित, त्या करू शकते. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाने जे 50%चं कॅप सांगितलेलं ते इथे लागू होणार आहे का, तर नाही लागू होणार. ओके. त्याचप्रमाणे आपल्या घटनेमध्ये रिझर्वेशनशी रिलेटेड एक महत्वाचं कलम आहे, ते म्हणजे कलम 340. तर यामध्ये काय सांगितलंय, समाजातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांचा शोध घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. ओके, हे कशात सांगितलेलं आहे आपल्या, तर कलम 340 मध्ये. ओके. आणि मग त्याच दृष्टीने वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. आपल्या पूर्ण भारतामध्ये मागास घटक किंवा मागास जाती कोणत्या आहेत, मागास जमाती कोणत्या आहेत, त्यांचा शोध लावण्यात आला आणि जी लिस्ट आहे मागासवर्गीय जातींची ती एक काढण्यात आली. ओके, वेगवेगळ्या जातींसाठी. त्यासाठीच पहिलं जे आयोग होतं ते होतं काकासाहेब काळेलकर आयोग. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणता आयोग होता, तर काकासाहेब काळेलकर आयोग. या आयोगाची स्थापना 1953 मध्ये करण्यात आलेली. तर या आयोगाने सुद्धा काही शिफारसी केलेल्या, जसं एखादा नवीन चांगली समिती स्थापन करण्यात यावी या सगळ्या जमातींचा अभ्यास करण्यासाठी, आणि त्यातूनच मग एक मोठा आयोगाची स्थापना करण्यात आली, ते म्हणजे मंडल आयोग. ओके. आणि मंडल आयोगाने त्यावेळेला तसं तर 3000च्या वर असे बॅकवर्ड क्लासेस शोधून काढले होते. त्यातील 128 समुदायांना मागास म्हणून सूचीबद्ध केलं. पण मंडल आयोगाने त्यावेळेला मराठा समाजाला फॉरवर्ड म्हणून सूचीबद्ध केलं होतं. ओके. म्हणजे त्यावेळेला मराठा समाज जो आहे तो बॅकवर्ड मध्ये नाही टाकला, फॉरवर्ड मध्ये टाकला होता. ओके. पण तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पुढे मग हळूहळू महाराष्ट्र शासनानेच काही समित्यांची स्थापना केली आरक्षणाशी रिलेटेड. मग त्यामध्ये आलं ते म्हणजे खत्री आयोग. खत्री आयोगाने 1985 मध्ये त्यांचा अहवाल दिला होता. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हे जे आयोग स्थापन केलेलं, तर खत्री आयोगाने ओबीसींच्या यादीमध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून समाविष्ट केले जाऊ नये अशी शिफारस केली. ओके. काय तर कुणबी म्हणून, म्हणजे यांना अजूनही बॅकवर्ड म्हणून कुठेही दर्जा देण्यात येऊ नये असं सांगितलं. परंतु पुढे काय म्हणतात ते, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून त्यांना कुणबी सारखेच फायदे द्यावेत अशी शिफारस केली. त्यानंतरचा आयोग आला 2008 मध्ये बापट आयोग. बापट आयोगाने मराठा समाजाला सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या दृष्टिकोनातून ओबीसी मध्ये समाविष्ट करणे योग्य होणार नाही अशी शिफारस केली. म्हणजे आता अजूनपर्यंत तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असं कुठेच मेन्शन करण्यात आलेलं नाहीये, कोणती शिफारस नाहीये. त्यानंतर नारायण राणे समिती आली. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली. त्यांनी काही मराठा समाजाशी रिलेटेड असे बरेचसे आकडे गोळा केले आणि त्यांनी मग शिफारस केली. त्यांनी एक निष्कर्ष काढला की मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष काढला. आणि तसंच स्वतंत्र 16%, म्हणजे आता इथे नारायण राणे समितीने सांगितलेलं आहे की मराठा समाजासाठी 16% आरक्षणासह ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस त्यांनी केली. पण इथे कुठे एकत्रित त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावं असं नाही सांगितलंय, तर मराठा समाजासाठी वेगळे 16%चं आरक्षण असावं असं सांगितलेलं. या शिफारसी आल्यानंतर पुढे ईएसबीसी कायदा आला 2014. सुरुवातीला 9 जुलै 2014 मध्ये राज्यपालांनी शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग ईएसबीसी हा एक अध्यादेश काढला. नंतर या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं 2014 मध्येच. पण जसं याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं 2015 मध्ये ही केस गेली कोर्टात. मुंबई हायकोर्टाने या कायद्याच्या अंमलबजावणीवरच स्थगिती आणली. ओके. म्हणजे हे जे 16%चं
आरक्षण देण्यात आलेलं या कायद्याने त्याच्यावरच स्थगिती आणण्यात आली आणि त्यानंतर फायनली आला गायकवाड आयोग. या कायद्यावर स्थगिती आल्यानंतर गायकवाड आयोगाची स्थापना करण्यात आली. 2017 मध्ये हा विषय देण्यात आला या आयोगाकडे. आता गायकवाड आयोग जरी याला म्हटलं गेलं तरी पहिल्या या आयोगाचे अध्यक्ष होते S.B. मसे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण S.B. मसे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर या आयोगाचे अध्यक्ष बनले न्यायाधीश M.G. गायकवाड. ओके, आणि म्हणूनच या आयोगाला गायकवाड आयोग म्हणून ओळखलं जातं. ओके, मग 15 नोव्हेंबर 2018 या आयोगाने त्यांचा अहवाल दिला आणि मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. ओके, या आयोगाने सुद्धा समाज मागासलेला आहे म्हणून सांगितलं आणि त्यामुळे त्यांना मागासवर्गीय म्हणून समाविष्ट करण्यास पात्र आहे अशी शिफारस सुद्धा त्यांनी केली. ओके, मग या आयोगाने काय सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी 30% लोकसंख्या आहे ती मराठा समाजामधून आहे. ओके, म्हणजे भरपूर असा मोठा पार्ट आहे लोकसंख्येचा महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाजाचा आहे. ओके, आणि म्हणूनच मग आयोगाने मराठ्यांना 12% आणि 13% आरक्षण देण्याचं ठरवलं. ओके, एकतर 12% असावं किंवा 13% असावं. पण महाराष्ट्र राज्य सरकारने काय केलं, अजून वाढवलं, ते 16% नेलं. ओके, मग या आकड्यांमध्ये पण बरेच दिवस गफलत सुरू होती. 16%, 12%, 13%. ओके, पण त्या आधीच सर्वोच्च न्यायालयाने इथे स्थगिती आणलेली आहे की पूर्णपणे या आरक्षणावरच, या रिझर्वेशनवरच स्थगिती आणावी, कारण की जे 50% क्रायटेरिया आहे तो इथे मोडला जातोय. ओके, एवढं जास्त रिझर्वेशन आणल्यामुळे. ओके, पण आता ही जरी स्थगिती आणली असेल, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, ही जरी स्थगिती आली आहे तरी सुद्धा आतापर्यंत जे बेनिफिट घेत आहेत या एका वर्षामध्ये ज्यांना या आरक्षणाचं बेनिफिट झालेलं आहे त्यांच्यावर ही स्थगिती नाहीये. ओके, पण पुढे राज्य सरकार नवीन या कायद्याने आरक्षण देऊ शकणार नाहीये जोपर्यंत याचा फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत. ओके, मग आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या निर्णयाची आपण वाटच बघू शकतो. जसा निर्णय येईल आपण लगेचच अपडेट घेऊन येऊया. ओके, आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.